भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत। भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील सप्तम खंड चालू आहे आणि या सप्तम खंडातील भाग 3 आपण पाहत आहोत। या भाग 3 मधील चॅप्टर 2 अंतिम धर्म दीक्षा। तर त्या अगोदर आपण समर्पण घेऊया, नंतर व्हिडिओला सुरुवात करू। तर आपण अगोदर समर्पण घेऊया। सुखो बुद्धान्मुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघर्ष सामगी समागम तपो सुखो। सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या। धम्मपद बुद्धवगो 14:194 समर्पण संपलेलं आहे आणि आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। त्या अगोदर ही आमची छोटीशी नात आहे। तिचं नाव आहे पूर्वा राहुल वैद्य। ही सर्वाला जय भीम करते। कर जय भीम, जय भीम कर। हां मंडळी बघा, एवढंसं छोटं बाळ जय भीम करते आमचं पूर्वा। तिचं नाव पूर्वा आहे आणि आज आम्ही या व्हिडिओला सुरुवात करतो आपण। अंतिम धर्म दीक्षा। त्या समयी सुभद्र नावाचा परिव्रजक कुशीनारा येथे राहत होता। हो, सुभद्र परिव्रजकाच्या कानावर लोकवार्ता पडली। असे म्हणतात की आज रात्रीच्या अखेरच्या प्रहरी गौतम बुद्धांचे परिनिर्वाण होणार आहे। तेव्हा सुभद्र परिव्रजकाच्या मनात आले, काही वयोवृद्ध गुरु आणि शिष्य परिव्रजकांना असे म्हणताना मी ऐकले आहे की ह्या जगात अर्हत सम्यक संबुद्ध असे तथागत वारंवार निर्माण होत नाहीत आणि आज रात्रीच्या अखेरच्या प्रहरी श्रमण गौतमांचे परिनिर्वाण होणार आहे। माझ्या मनात एक संदेह उत्पन्न झाला आहे आणि श्रमण गौतमाबद्दल मला खात्री वाटते की ते मला असला उपदेश देतील की जेणेकरून माझ्या संदेहाचे निराकरण होईल। सुभद्र परिव्रजक उपमार्गाने मल्लांच्या शालवनात गेला। तेथे स्थविर आनंद होता। सुभद्र त्याला म्हणाला, स्थविर आनंद, मला श्रमण गौतमांचे दर्शन होईल काय? त्यांचे शब्द ऐकून स्थविर आनंद त्याला म्हणाला, पुरे सुभद्र, तथागतांना आता मुळीच त्रास देता कामा नये, ते पार थकून गेले आहेत, असा आनंद भिक्षू सांगू लागला। सुभद्र परिव्रजकांना दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा पुन्हा तीच विनंती केली। मग स्थविर आनंदाने 3ही वेळा त्याला तेच उत्तर दिले। सुभद्र परिव्रजक आणि स्थविर आनंदाचा चाललेला हा संवाद तथागताने ऐकला। त्याने आनंदाला हाक मारून म्हटले, आनंदा, सुभद्राला अडवू नकोस। सुभद्राला तथागताचे दर्शन घेण्याची अनुमती असावी। जा झोप। सुभद्राला जे काही माझ्यापाशी मागायचे असेल ते त्याला ज्ञानासाठी हवे असेल, मला त्रास देण्याच्या इच्छेने नव्हे। आणि ते उत्तरादाखल मी सांगेन ते तात्काळ त्याला समजेल।
तेव्हा स्थवीर आनंद परिवर्जकाला म्हणाला, सुभद्रा, आता आत प्रवेश कर, तथागताची तुला परवानगी आहे. तेव्हा सुभद्र परिवर्जक तथागताच्या समीप गेला आणि त्यांना अभिवादन करून कुशल वर्तमानाचे बोलणे झाल्यावर तो एका बाजूला जाऊन बसला. बसल्यावर तथागतांना उद्देशून तो बोलला, श्रवण गौतम, ज्यांना अनुयायी आहेत आणि श्रोते आहेत, जे प्रसिद्ध आहेत, जे गणचार्य आहेत, ते जे पथ संस्थापक आहेत, ज्यांना जनता धर्मात्मा मानित आली आहे, असे श्रमण आणि ब्राह्मण पूर्ण काश्यप, मक्खली घोषाल, अजित केश कंबल, पक्कुच कच्चायन, संजय बेलटपुत्र, तसेच निगठनाथ पुत्र, ह्या सर्वांना ते म्हणतात तसे आपल्या आपणच सत्यज्ञान प्राप्त झाले आहे की नाही, की काहींना झाले आणि काहींना झाले नाही. सुभद्र, काहींना ज्ञान प्राप्त झाले की काहींना झाले नाही, ह्या असल्या गोष्टी तू पडू नकोस. मी तुला धम्मोपदेश करतो, तो नीट ध्यानात देऊन श्रवण कर, लक्ष दे, मी सांगतो. अशा प्रकारे तथागत त्या सुभद्राला सांगत आहेत. भगवान फार चांगले असे बोलून सुभद्र परिवर्जकाने भगवान बुद्धाकडे एकाग्रतेने ध्यान दिले. त्यावर भगवान बुद्ध बोलले. काय म्हणाले? सुभद्र, ज्या धम्मामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग नाही, त्यांना श्रमण असू शकत नाही. ज्या धम्ममतात आर्य अष्टांगिक मार्ग आहे, त्यात श्रमण असतो. सुभद्र, माझ्या धम्मात आर्य अष्टांगिक मार्ग आहे, म्हणून ह्या धम्मात श्रोतापन्न, सकुद्धगामी, अनागामी व अर्हत असे 4 प्रकारचे श्रमण आहेत. दुसऱ्या धम्मात श्रमणांचा अभाव आहे. पण सुभद्र, जर ह्या धम्ममताच्या अनुयायांनी सम्यक जीवन व्यतीत केले तर ह्या जगात अर्हतांचा अभाव कधीच आढळणार नाही. मी 29 वर्षाचा असताना सत्याच्या शोधासाठी बाहेर पडलो. सुभद्र, सद्धम्माचा पक्ष स्वीकारल्या आता 50हून अधिक वर्ष होऊन गेली असतील. तथागतांनी असे सांगितल्यावर सुभद्र परिवर्जक बोलला, आपल्या मुखीचे हे शब्द उत्कृष्ट आहेत, खरोखर अत्युत्कृष्ट. जसे कोणी फेकून दिलेल्याची प्रतिष्ठापना करावी किंवा झाकलेले खुले करावे किंवा मार्गभ्रष्टाला सन्मार्ग दाखवावा किंवा अंधारात दीप प्रज्वलित करावा, की जेणेकरून नेत्र असलेल्यांना दिसावे, तसे मला तथागतांनी सत्याचे ज्ञान करून दिले. म्हणून मी बुद्ध, धम्म आणि संघाचा आश्रय स्वीकारतो. म्हणजे मी बुद्धाला, धम्माला, संघाला शरण जातो. सुभद्र, ज्याने पूर्वी दुसऱ्या धम्माची दीक्षा घेतली असेल, त्याला जर संघात प्रवेश करावयाची इच्छा असेल तर त्याला 4 महिने प्रतीक्षा करणे प्राप्त आहे. जर तसा दंड असेल तर मीही 4 महिने प्रतीक्षा करीन. पण तथागत म्हणाले, माणसात फरक असतो, हे मी मान्य करतो. असे म्हणून त्यांनी आनंदाला हाक मारली व ते बोलले, आनंद,
सुभद्राला आताच संघात दाखल करून घे. बरे, अशी आपली आज्ञा. असे बोलून आनंद भिक्षूने संमती दर्शवली. सुभद्र परिवर्जक मग आनंदाला म्हणाला, तुम्ही भाग्यवान आहात. आनंद महाभाग्यवान. तुम्हाला स्वतः तथागतांनी धर्मजलाचे सिंचन करून दीक्षा दिली व भिक्खू संघात शिष्यत्व प्रदान केले. सुभद्र, तुझ्या बाबतीतही तसेच झाले आहे. स्थविर आनंद म्हणाला. अशा रीतीने तथागताच्या अनुज्ञेने सुभद्र परिवर्जकाला भिक्खू संघात स्वीकृती करण्यात आले. ज्याला स्वतः तथागतांनी दीक्षा दिली असा तोच अखेरचा श्रावक, त्याचं नाव सुभद्र. मग नेहमी प्रश्न विचारला जातात की तथागताने शेवटी कोणाला दीक्षा दिली? तर सुभद्र नावाचा उपासक तो भिक्षू बनलेला आहे. हे अंतिम समय, ज्या दिवशी भगवंताचं महापरिनिर्वाण त्याच दिवशी त्याला दीक्षा देऊन संघामध्ये दाखल करून घेतलेला आहे. आता अंतिम शब्द तथागत शेवटचे शब्द काय बोलतात हे आपण ऐकणार आहोत. चॅप्टर 3 आहे. भगवान बुद्ध आनंदाला नंतर म्हणाले, आनंदा, कदाचित तू असे म्हणशील, गुरुची वाणी आता लोपली, आता मग कोणी गुरु उरला नाही. पण आनंदा, आनंद, तुला असे वाटता कामा नये. जो धम्म आणि विनय मी शिकवलेला सांगितलेला आहे तोच माझ्या पश्चात तुमचा गुरु. आणि आनंद, भिक्खू परस्परांशी बोलताना मित्रभावाने एकमेकांना हल्ली संबोधतात. पण माझ्या पश्चात ही प्रथा बंद झाली पाहिजे. श्रेष्ठ जेव्हा कनिष्ठाला हाक मारील तेव्हा त्याच्या नावाने किंवा गोत्र नावाने किंवा मित्र म्हणून त्याने त्याला संबोधावे. व कनिष्ठ जेव्हा श्रेष्ठाला हाक मारील तेव्हा त्याने त्याला भगवान किंवा भंते असे संबोधावे. असं तथागताने शेवटच्या टप्प्यात सांगलेलं आहे. आणि आनंद, माझ्या पश्चात जर संघाला आवश्यक वाटले तर किरकोळ अथवा गौण नियम त्याने रद्द करावेत. आणि आनंद, तुला माहीतच आहे की भिक्खू छन्न कसा हट्टी, विकृत आणि बेशिस्त आहे. आनंद, माझ्या पश्चात छन्नाला सर्वोच्च शिक्षा दिली जावी. भगवान, सर्वोच्च शिक्षा म्हणजे काय? छन्न काय वाटेल ते बोलो, कोणी त्याच्याशी बोलू नये, त्याची कान उघडणी करू नये, त्याला शिकवू नये, त्याला एकटे सोडून द्यावे. कदाचित ह्यामुळे तो सुधारेल. नंतर भगवान बुद्ध भिक्खूंना उद्देशून बोलले, जर कोणी भिक्खूंच्या मनात कदाचित बुद्धाबाबत, धम्माबाबत, संघाबाबत, मार्गाबाबत किंवा मार्गाच्या वाटेबाबत संदेह किंवा शंका निर्माण गोंधळ असेल तर भिक्खूवर्ग हो, आताच तो त्याने विचारावा. मागाहून पश्चाताप करू नये की आमचे गुरु समोर असताना त्यांना प्रत्यक्ष शंका सांगण्याची हिंमत झाली नाही. असे सांगितल्यावर भिक्खू गप्प राहिले. तेव्हा तथागतांनी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तेच शब्द उच्चारले आणि तिसऱ्या वेळी भिक्खूंनी मौन सोडले नाही. तेव्हा तथागत म्हणाले, कदाचित गुरुचा मान राखावा म्हणून तुम्ही विचारत नसाल, पण भिक्खू हो, तुम्ही मला मित्रा समाना मानून काय विचारायचे ते विचारा.
तरीही भिक्खू अबोलच राहिले, कोणीच बोलले नाही. तेव्हा आनंद भिक्षू तथागतांना म्हणाला, आश्चर्य आहे, अद्भुत आहे भगवान. ह्या माझ्या संघाने मला आज निश्चिंत केले. ह्या भिक्खूपैकी एकाच्याही मनात बुद्धाबाबत, धम्माबाबत, संघाबाबत, मार्गाबाबत किंवा मार्गाच्या वाटचालीबाबत किंचितही संदेह नाही किंवा शंका नाही. आनंद, तू हे विश्वासाने बोलतोस, पण तथागतांना ही जाणीव आहे की एकाही भिक्खूच्या मनात कसलाही संदेह किंवा गोंधळ नाही. या माझ्या 500 भिक्खूतला सर्वात मागासलेला निदान श्रोतापन्न तरी खास असेलच. त्याला अधोगतीपासून सुटण्याची खात्री आहे. त्याला संबोधी प्राप्त करून घेण्याची खात्री आहे. तेव्हा तथागत भिक्खूंना उद्देशून बोलले, भिक्खू हो, मी तुम्हाला पुन्हा स्मरण देतो की सर्व संस्कार अनित्य आहेत. आपला मार्ग अप्रमादपूर्वक आक्रमण करा. आणि तथागताचे हे अखेरचे शब्द होते. काय म्हणाले तथागत? शेवटचा शब्द काय म्हणाले? भिक्खू हो, मी तुम्हाला पुन्हा स्मरण देतो की सर्व संस्कार अनित्य आहे. म्हणजे हे जग प्रत्येक क्षणाला बदलत आहे. आपला मार्ग अप्रमादपूर्वक आक्रमण करा, म्हणजे वाट चालत राहा. अशा प्रकारे भगवान बुद्धाचे शेवटचे शब्द आपण ऐकले. आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूया. उद्या परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जन जन मंगल, जन जन मंगल, जन जन मंगल होई रे. सर्वांचं मंगल हो. मित्रांनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथावरील व्हिडिओ मी गंभीर खंडारे यूट्यूब चॅनलवर रोज एक व्हिडिओ बनवून टाकत असतो. आपण सर्वांनी, माझे जे सबस्क्रायबर आहेत, जे माझे चाहते मंडळी आहेत, बालक बालिका, माता भगिनी, सर्वांना नम्र विनंती. भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान कोणा एका जाती धर्मासाठी नसून सर्वांसाठी आहे. म्हणून आपण गंभीर खंडार यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावं, ही नम्र विनंती. आजचा व्हिडिओ इथं थांबूया. उद्या परत भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान. उद्या भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. सर्वांचं मंगल हो.